हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. तुमचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे भूमिपूजन आणि आता सकाळचे वाजले 5:30. सकाळी लवकर उठून अंघोळ करून छान असा चहा ठेवला. चहा पिल्याशिवाय काही मूड फ्रेश होत नाही. सकाळी लवकर उठल्यानंतर पहिला देवपूजा करून घेतली. छान अशी देवपूजा करून घेतली. अंगणातील दार लोटून पाणी मारून छान अशी रांगोळीसुद्धा काढून घेतली होती. तुम्ही बघू शकता, छान अशी रांगोळीसुद्धा मी काढून घेतलेली आहे. भूमिपूजन म्हटल्यावर सकाळ सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा जेवण करावं लागलं. त्याच्यामध्ये सगळे नैवेद्य वगैरे केला. त्यानंतर आमची परूबाई बघा कशी उठून आता दूध पित आहे. मग मी बापू आणि परी आम्ही तिघेजण शेताला जात होतो. शेत लांब असल्यामुळे गाडीवरून जावे लागले. तर ही आहे शेताकडची वाट. भूमिपूजन म्हणजे माती पिकांची माता असते. या माय मातीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा भूमिपूजन सण आज राज्यभरात साजरा केला जातो. दसऱ्याच्या कोजागिरीनंतर येणाऱ्या प्रतिपदेला भूमिपूजन करण्याची प्रथा आहे. पीक कापणी केलेल्या शिवारात शेतकरी आपल्या कुटुंबाला घेऊन जातो. शेतपूजन सोने नैवेद्य घेऊन जातात. यामध्ये उकडीचे कानुले, दसऱ्याचे कडाकणी, शेतात पिकलेले भाजीपाला, शेका व दही भात करतात. तर हा आहे आमचा ऊस. आम्ही आता या ठिकाणी पूजा करणार आहोत. जागा अशी स्वच्छ साफ करून घेतली. त्यानंतर तिथे पूजा करण्याची तयारी चालू केली. आम्हाला भरपूर आशीर्वाद दे असे साकडे घातले जाते. यावेळी खडकांचे देव करून त्यांना हळदी कुंकू वाहून नारळ वाढवला जातो. अशा प्रकारे गावोगावी शेताचे पूजन केले जाते. एका खड्ड्यामध्ये खड्डा काढून त्याच्यामध्ये सोने घातले जाते, म्हणजे आपटेची पाने घातली जाते. आंबीलचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. घराकडून आणलेला नैवेद्य, सर्व नैवेद्य एकत्र काढून देवाजवळ पूजले जाते. कापूर, अगरबत्ती, नारळ वाढविला जातो. उकडीचे कानुले, शेका, पोकळ्याची भाजी, आळूवडी, भात, आंबील इत्यादी नैवेद्य आम्ही घराकडून आणला होता. त्यात आमच्या परीची पण गडबड होती. मी पूजा करणार. मग काय परीने सुद्धा अगरबत्ती घेऊन ओवाळली. बापूने नारळ फोडून नारळ वाढवला आणि नारळ एका फटक्यातच फुटला आमचा. परी पाणी पाहिजे म्हणून रडत होती. मग आम्हाला परत दुसऱ्या आमच्या शेताकडे जायचं होते. तिथे जाऊन आम्हाला पूजा करायची होती. तर हे आहे आमचे देवस्थान शेतातील. तिथे सुद्धा अगरबत्ती, नारळ, नैवेद्य. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर कमेंट करून नक्की कळवा कसा वाटली आमची शेताकडची भूमिपूजा. धन्यवाद.